इकडे प्रशांत महासागरातल्या न्यूट्रल स्थिती संपून एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा सीपीसी अर्थात क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने केलेली आहे। डिसेंबरपर्यंत एल निनो अतितीव्र स्वरूप धारण करू शकतो। तसंच 1950 नंतरच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र एल निनो ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा काँग्रेसला विलीनीकरणाचा प्रस्ताव, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांच्या वक्तव्याने चर्चेला महत्त्व। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती 1999 साली काँग्रेस पक्षातून झाली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निर्मिती झाल्यापासून पक्ष म्हणून ते वेगळे जरी असले तरी काँग्रेस बरोबर वैचारिक मार्ग एकच आहे असं म्हणत काँग्रेस बरोबर राहिले। 1999 पासून 2014चा अपवाद वगळता दोन्ही पक्षांनी निवडणुका सोबत लढवलेल्या आहेत। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात शेतकऱ्यांशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल, विरोधकांकडून टीकेची जोड। व्हायरल व्हिडिओमध्ये संबंधित शेतकरी पाण्याअभावी जळालेल्या ऊसाच्या नुकसानीबाबत पंचनामा करण्याची मागणी करताना दिसतोय। यावेळी शेतकरी आपली व्यथा मांडत असताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माझ्याकडे काही नाही तुमचं, मी साधा माणूस आहे, गरीब माणूस आहे, तुम्ही मोठी माणसं आहात असं म्हणत शेतकऱ्याच्या बोलण्याची नक्कल करत असल्याचं दिसून येतंय। यानंतर तुम्ही मोठ्या माणसांचं ऐकून आंदोलन करता, ज्यांनी सांगितलं त्यांच्याकडे जा असंही त्या व्हिडिओमध्ये बोलल्याचं दिसून येत आहे। सुनेत्रा पवार यांच्यासमोर तटकरे भुजबळ यांच्यामध्ये जुगलबंदी, छगन भुजबळ कबड्डीपट्टू, राजकारणाचा खेळ करू नका। पुतणे समीर भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भुजबळ यांनी सुनेत्रा पवार आणि सुनील तटकरे यांना वेगळा न्याय आणि मला वेगळा न्याय का, मी चांगला कबड्डीपट्टू आहे, मी बुद्धिबळपट्टू नाही अशा शब्दांमध्ये आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली। जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज, मान्सूनचा प्रवाह तीव्र होण्याचे संकेत। शेतात पुरेशी ओल निर्माण झाल्याशिवाय किमान 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये। कमी पावसामध्ये पेरणी केल्यास बियाणे वाया जाण्याचा धोका असतो। 23 ते 30 जून दरम्यान होणारा पाऊस जमिनीतील ओलावा वाढवेल, ज्यामुळे या काळामध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात केलेल्या पेरण्या उपयुक्त ठरतील। एसटी बससाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य, 1 ऑगस्ट पासून अंमलबजावणी, अन्यथा सवलत मिळणार नाही। एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी आता एनसीएमसी कार्ड स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आलंय। 1 ऑगस्ट 2026 पासून या कार्डशिवाय सवलतीच्या दरातील प्रवासाची सुविधा मिळणार नाही अशी माहिती एसटी प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या विमानामध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणापूर्वीच लक्षात आल्यामुळे शक्तीपीठ महामार्गाला जयंत पाटलांचा विरोध, सरकारवर तुगलकी कारभाराचा आरोप। लोकांचा स्पष्ट विरोध असताना देखील सरकारने हा निर्णय लादल्यामुळे जनतेच्या भावना पायदळी तोडवल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। शेतकरी, ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी सातत्याने शक्तीपीठ महामार्गाला विरोध करताना दिसत आहेत। मात्र सरकार हा प्रकल्प जबरदस्तीने रेटण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप जयंत पाटील यांनी केला। उजनीसह 7 प्रकल्पग्रस्त 50 वर्षांनंतरही विस्थापितच, 75% प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप नाही, प्रशासनाचा अनागोंदी कारभार। प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना आणि त्यांच्या पुढच्या पिढीला जमीन मिळवण्यासाठी पुनर्वसन विभागाचे एलपाटे मारावे लागत आहेत। वर्षानुवर्षे पाठपुरवठा करून देखील अनेक प्रकल्पग्रस्तांना जमिनी मिळालेल्या नाहीत। या जमिनी मिळवून देण्यासाठी पुनर्वसन विभागामध्ये दलालांचं रॅकेट निर्माण झालंय। जमिनी गेलेल्या विस्थापितांच्या कुटुंबियांना गाठून ते जमीन मिळवून देण्याचं आश्वासन देतात, त्यांच्या जमिनी कवडी मूलदराने विकत घेतात। काहीच न मिळण्या पेक्षा जमिनीचा काहीतरी मोबदला मिळतो यावर प्रकल्पग्रस्त खुश होतात। अशा दलालांची कामे देखील पुनर्वसन विभागात विनासायास आणि लवकर केली जातात। वादळी वाऱ्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये 6000 हेक्टर फळबागांचे नुकसान झाले, 80% पंचनामे पूर्ण। माढा तालुका दौरा, जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संवाद, तातडीने पंचनामा करण्याचे आदेश। माढा तालुक्यातील गार अकोले परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे केळी, डाळिंब पिकांचे 300 ते 400 एकरांवर केळीची लागवड झाली असून एकरी 2.5 लाख ते 3 लाख रुपये खर्च आलाय। अतिवृष्टी आणि वादळी पावसामुळे फळबागांचे 100% नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली। राहण्याची सोय, वायफाय, वसतिगृहांसाठी अर्ज सुरू, गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश न मिळाल्यास स्वाधार योजनेचा लाभ। उच्च शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागू नये यासाठी शासनाने ही योजना सुरू केली। त्यामुळे विद्यार्थ्यांना निवास आणि भोजनाची चिंता न करता शिक्षणावर लक्ष केंद्रित करता येते। वसतिगृहामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, अभ्यासासाठी स्वतंत्र व्यवस्था, वाचनालय, डिजिटल अध्ययन सुविधा, इंटरनेट तसेच विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिलं जातं। ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळणार नाही त्यांना शासनाच्या स्वाधार योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिलं जातं।
इराणचं तेल ताब्यात गेल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराणच्या प्रतिहल्ल्यानंतर अमेरिका खवळली. सलग तिसऱ्या दिवशी हल्ले करण्याचा इशारा. इराणकडून पुन्हा होर्मुझ बंद. तेल आणि मालवाहतूक पूर्णपणे थांबली. जगाला पुन्हा धडकी. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने कुवेत आणि बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांसह अमेरिकेच्या 5व्या नौदल ताफ्याशी संबंधित एकूण 18 ठिकाणी हल्ले केले. यामुळे कुवेतने काही तासांसाठी आपली हवाई हद्द पूर्णपणे बंद केली. नागपूर जिल्ह्यात 6 वर्षांमध्ये 25,000 मुलींची घट. तरुणांना लग्नासाठी मुली कशा मिळणार? पूर्व विदर्भामध्ये 4,71,918 मुले तर 4,46,882 मुली जन्मल्या. हीच तफावत पुढील 2 ते 3 दशकात कायम राहिली तर किमान 25,000हून अधिक पुरुषांना विवाहासाठी जोडीदार मिळण्यास अडचणी होऊ शकतात, असा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वासळी परिसरामध्ये उष्णतेचा चिकू बागांना तडाखा. 80% फळगळतीमुळे उत्पादक हवालदिल. पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. यंदाही पीक कापणीवर आधारित विमा योजना कंपन्यांकडून मागवल्या निविदा. 20 जूनला निविदा उघडणार. या मॉडेलनुसार विमा कंपन्यांचा नफा आणि जोखीम मर्यादित राहणार आहे. तसंच राज्य शासनावरील अतिरिक्त आर्थिक भार देखील कमी होईल. एल निनो आतापर्यंतचा सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टचा अंदाज. यामुळे अनेक देशांमध्ये दुष्काळ, कमी पाऊस, पूर आणि तापमानामधील चढउतार या घटना वाढण्याची शक्यता आहे. मोफत बियाण्यासाठी 30 ते 35 किलोमीटर हेलपाटे. कृषी विभागाच्या बोंगाई नियोजनाने शेतकरी संतप्त. निलंग्यामध्ये कृषी विभागाविरोधात नाराजी. कृषी विभागाच्या गोंधळलेल्या नियोजनामुळे मोफत बियाण्यासाठी शेतकऱ्यांना 30 ते 35 किलोमीटरचा त्रासदायक प्रवास. जवळ केंद्रीय असतानाही दूरवर पाठवल्यामुळे संतापाची लाट उसळली. कर्जमाफीमधील बनावटगिरी पोर्टलमुळे टाळता येणे शक्य. सहकार विभागाचा निर्णय. लाभासाठी उजाडणार जुलैचा दुसरा आठवडा. कर्जमाफीसाठी निश्चित करण्यात आलेला आकडा आता प्रत्यक्ष तपासण्यात येत आहे. बँकांकडील माहिती गोळा करून सहकार विभागाचे अधिकारी राज्य सरकारच्या निकषानुसार त्याची जिल्हानिहाय यादी तयार करत आहेत. त्यासाठी किमान जुलैचा दुसरा पंधरवडा लागेल, अशी माहिती सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड परिसरामध्ये मका खरेदीचे 2.25 कोटी रुपये 4 महिन्यांपासून मिळेनात. शिवना बराडी केंद्रांवरील स्थिती. खरीप हंगाम तोंडावर असताना देखील शेतकऱ्यांना देयके मिळेनात. खरेदीनंतर 4 महिने उलटल्यानंतर देखील 222 शेतकऱ्यांचे तब्बल 1,74,60,000 रुपये अद्याप प्रलंबित आहेत. खरीप हंगाम अगदी तोंडावर आला असतानाही हक्काचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी तीव्र आर्थिक अडचणीत सापडलेत. सुनेत्रा पवारांसमोर पक्षांतर्गत कुरबुरी. तटकरे आणि भुजबळांमध्ये वाद. मुंडेंचा देखील हल्लाबोल. यवतमाळ जिल्ह्यात 14 उच्च जोखीम जलस्रोत. 1983 गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. 7,379 जलसाठ्यांची तपासणी करण्यात आली. 654 गावांना पिवळे तर 552 गावांना हिरवे कार्ड मिळाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाण्यासाठी पुन्हा तारीख पे तारीख. वाढीव पाण्यासाठी शहरवासियांची प्रतीक्षा कायम. सायफन प्रयोगावर अनिश्चितता. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये PM आवास लाभार्थ्यांना 18 पर्यंत भरता येतील पैसे. 7 जून नंतरही अनेकांनी रक्कम भरली नाही. सदनिकेच्या एकूण किमतीच्या 10% अनामत रक्कम भरण्यासाठीची मुदत आता 18 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली असून या कालावधीमध्ये रक्कम जमा न करणाऱ्यांचा सदनिकेवरील दावा रद्द करण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. पुरंदर विमानतळासाठी 1 जुलैपासून सक्तीचं भूसंपादन. संमतीसाठी 30 जूनपर्यंतची मुदत. सुमारे 70% क्षेत्राचे करारनामे. जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी यांची माहिती. आधी दिली होती 10 जूनपर्यंतची मुदत. संत्रा निर्यातीसोबतच सबसिडी देखील गोठवली. निर्यात 98% घटली. 7 वर्षांमध्ये बांगलादेशच्या आयात शुल्कामध्ये 5 पटीने वाढ. जूनच्या 10 दिवसांमध्ये राज्यामध्ये 45% पावसाची तूट. 24 जूनपर्यंत तूट कायम राहण्याची शक्यता. मान्सून 3 दिवसांपासून सोलापूर, बारामती भागातच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.